रत्नागिरीच्या पुरातन मंदिरात आज आंतरराष्ट्रीय योगा दिन निमित्त एका समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। योगा दिवस असल्याने श्रीराम मंदिरात मोठ्या संख्येने योगाभ्यास करण्यासाठी नागरिकांची उपस्थिती होती। श्रीराम योगा महासंघतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। रत्नागिरीतील श्रीराम मंदिर संस्था ही एक सुप्रसिद्ध संस्था असून विविध सामाजिक उपक्रम राबवित असते। त्या अंतर्गत आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी डॉक्टर दिलीप पाखरे यांचे मार्गदर्शन लाभले। अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। योग आणि योगाभ्यास या दोन्ही विषयावर अभ्यासपूर्ण असे संभाषण या दोन्ही मार्गदर्शक नेत्यांनी केले। पूर्वीचे जे आपली लोक होती सगळी आपली बुजुर्ग मंडळी, तुम्हाला कल्पना आहे का, आजीपासून आत्या आजी ही जी नाती असतात आपली सगळी सासू सासरे हे सुद्धा योगामध्ये बांधलेले होते। हा एक इतिहास आहे। योग म्हणजे काय, जे आपण आज करतोय घरामधली एकूण एक सर्व कामं, तेव्हा नोकर चाकर नव्हते, सर्व कामं आपली आजी करायची, आपली आई करायची आणि सासू सासरे करायचे। माझ्या सासूबाई तर उखळ वगैरे ह्या करून पुन्हा तर गाई म्हशींचा गोटा वगैरे सगळं दूध स्वतः काढणं, ही जी हा जो व्यायाम होतो हा परफेक्ट होतो आणि दॅट इज कॉल्ड योगा। ह्या तुम्हाला कल्पना नसेल, ज्यावेळेला मी स्वतः त्यावरची पुस्तकं वाचली त्यावेळी मला ते आढळलं की खरं म्हणजे योग म्हणजे योगाचं जे आता आपण शिक्षण घेतोय, आता आपण नानाविध अशा इथे शिकवलं जात आहे आपल्याला, पण ही पुरातन एक कला आहे। ही जी कला प्रत्येक स्त्रीला अवगतच असायला पाहिजे असं मला वाटतं की आज इथे पण घरामध्ये मोलकरीणा ठेवतो आणि आपल्या शरीराची अवस्था अशी बिकट होते। स्वतःची कामं स्वतः करण्यासाठी किंवा जो आपले जे नेहमीचे जे काम असतं, आपले शारीरिक श्रम आहे ते जर आपण केलं तर त्यासाठी कोणत्याही डॉक्टरचं औषधाची आपल्याला गरज लागणार नाही, हे तुम्हाला मी आवर्जून सांगते। योग म्हटल्यानंतर आपल्याकडे एक वेगळंच असं वातावरण निर्माण होतं आणि एक रामदेव बाबा, आपण त्यांना बघितलं असेलच, त्यांचे प्रात्यक्षिकेसुद्धा पाहिले असतील, त्यांचं उपयुक्त असं मार्गदर्शन असतं। आता हे सगळं तुम्हाला मोबाईलवर दिसतं, परंतु त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्यांचे सगळे ऑर्गनाईज बघितलेले आहे, त्यांचं ऑर्गनायझेशन कसं असतं आणि त्यामागची भूमिका। हे करत असताना ते करतात रामदेव बाबा, परंतु हे आध्यात्मिक अशी पावर त्यामध्ये एक आहे, एक संकेत असतो। योग करताना आध्यात्मिक संकेत एक दुसऱ्याशी नाळ जोडली जाते। हा पण एक त्यातला छोटासा बारका असा एक आहे, एक छोटीशी एक लाईन असते। तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे आपलं आणि दुसऱ्याचं मन, आपल्या कुटुंबातलं व्यक्ती आता कशी आहे, आता काय घडणार आहे तिच्या बाबतीत, हे तुम्ही सांगू शकाल का? किती जणी आपल्यामध्ये सांगू शकाल? तुम्ही योगा करताय पण त्यामध्ये काही संकेत तुम्हाला येतात का?
पण मला येतं. कारण मी योगा रेग्युलर करते असं नाही आहे, पण माझ्याकडे ती एक आध्यात्मिक पॉवर आहे, आध्यात्मिक लिंक असते ना, ती गोष्ट आहे. त्यांचंही मी अभिनंदन करतो की खरंच आपलं वैद्यक विज्ञान आणि योग विज्ञान हे हातात हात घालून चालतात. त्याचा एक अनुभव मी 1 एप्रिलच्या दिवशी घेतलेला आहे. मी काहीतरी मोठ्या ऑपरेशनमध्ये सापडलो होतो आणि त्यावेळेस मी ऑपरेशनच्या थिएटरमध्ये जाताना ओंकार म्हणून करत होतो. ते त्या ज्येष्ठ सिनियर मोस्ट सज्जननी पुण्याचे ऐकलं आणि ते म्हणाले तसं म्हणजे सांगायचं म्हणजे मला म्हणजे वाटतं काय तुमच्यामुळे शिकू शकतो आणि मी आता प्रत्येक वेळेस मध्ये ज्या वेळेस मी ऑपरेशनचा ऑपरेशन घेईन त्यावेळेस त्यांना मी ओंकार म्हणून करावा लागेल. हा एक योगाचा फार मोठा एसेट आहे. त्याला बायो फिजिकल मेडिसिन सायन्सेसमध्ये फार मोठा बेस आहे. हजारो वर्ष आपल्याकडे चाललेलं आहे. अलीकडे याच्यावर जितकं संशोधन होतं आहे आणि खरं श्रेय नाकार भेटत नाही. योग तपस्वी श्री नरेंद्रजी मोदी यांना संपूर्ण जगभर हा सायन्स. कोरोना काळामध्ये सुदैवाने खूप लोकांना न कळत फिजिओथेरपिस्ट म्हणून आणि योगाचा मी मार्गदर्शन केलं आहे. कशा प्रकारे सांगायचं तर व्हॉट्सअप व्हिडिओ काढून आणि फिजिओथेरपिस्ट म्हणून मला डॉक्टर लोकांनी एक्सपर्ट म्हणून आवडत होती तशी फिजिओथेरपीचे हात लावायचा. तर मग व्हिडिओ कॉलवर 237 पेशंट्स ज्यांना व्यक्तिगत असतात म्हणा ते अवस्थेवर आता त्याच्या मागे वगैरे त्यामुळे आपण येते त्यामुळे त्यांना जास्त फरक पडलेला. त्याच काळामध्ये एक GB सिंड्रोम गुलिन बॅरी सिंड्रोम जे आता पुण्याला मध्ये हॅवल झाला होता त्याचा काय. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.